एकदा एका अरण्यात एक भिल्ल शिकार करण्यासाठी फिरत होता. त्यावेळी एकाएकी एक भला मोठा रानडुक्कर झाडीतनं बाहेर आला आणि भिल्लाला पाहताच त्यानं त्याच्यावर चाल केली. भिल्ल सावध होता. त्यानं आपलं धनुष्य ताणलं आणि एक धारदार बाण त्या डुकरावर सोडला. तो बाण डुकराच्या शरीरात घुसला, पण तशाही अवस्थेत त्या डुकरानं भिल्लावर हल्ला केला आणि आपल्या टोकदार सुळ्यांनी त्याचं पोट फाडून त्याला ठार मारलं. आणि थोड्या वेळानं तो जखमी झालेला डुक्करही तिथेच मरून पडला. याच वेळी भुकेनं अगदी कासावीस झालेला एक कोल्हा तिथे आला. मरून पडलेल्या भिल्लाला आणि डुकराला पाहून त्याच्या तोंडाला अगदी पाणी सुटलं. तो मोठ्या आनंदानं स्वतःशीच म्हणाला, वा वा, आज अगदी माझं भाग्य फळास आलं. खूप दिवसांनी आज मेजवानी मिळणार. नशीब असलं की सारं कसं आपोआप मिळतं. आता या दोघांचं मांस खूप दिवस पुरायला हवं. अशा बेतानं थोडं थोडं खाल्लं पाहिजे. अशा विचारानं प्रथम या बाणाच्या टोकाला लागलेलं मांस खाऊया असं म्हणून त्यानं बाणाचं टोक तोंडात घातलं. पण काय दुर्दैव बरं का मुलांनो, ते बाणाचं टोक त्याच्या आटळ्यात घुसून डोक्यातून बाहेर आलं आणि त्या वेदनेनं त्या बिचाऱ्याचे प्राण गेले. कुणीतरी म्हटलंय ना, ते अगदी खरंय बरं का. माणसाला थोडा लोभ असावा हे खरं, पण अतिलोभ असू नये. लोभाचा अतिरेक केला तर मनुष्याची अवस्था त्या कोल्ह्यासारखी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि इतकं मांस मिळालं असताना देखील बाणाच्या टोकाला लागलेल्या थोड्याशा मांसाचाही कोल्ह्याला लोभ झाला आणि बिचारा प्राणास मुकला. म्हणूनच मुलांनो, तुम्ही लक्षात ठेवा, अतिलोभ असू नये हेच खरं.